ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वर्तकनगर या भागातील अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यासाठी ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष व ठाणे महानगरपालिका माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी आज काँग्रेस कार्यकर्त्यांसह आज ठाणे येथील वर्तकनगर प्रभाग समितीसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। जोपर्यंत ठाणे वर्तकनगर भागातील अनधिकृत बांधकामावरती हातोडा पडत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण करणार आहे, असे विक्रांत चव्हाण यांनी महा 83 डे न्यूजकडे आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या। आजचं उपोषण हे एका इमारतीबाबत आहे। ती इमारत जवळजवळ 6 माळ्याची उभी राहिली। आम्ही वारंवार तक्रारी करत होतो प्रिन्सपासून नाल्यावरती इमारत बांधली जाते, परंतु भूमाफिया आणि राजकीय पुढारी आणि पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांच्या संगनमताने इमारत बांधली जात आहे। आयुक्तांना सौरभरावांना गेले 4 महिने आम्ही वारंवार तक्रारी देतोय। प्रत्येक माळ्याचे हळूहळू जसे वाढतात तसे फोटो देतोय। शेवटी 6 माळे झाले। परवा सुट्टीच्या दिवशी स्लॅब टाकला म्हणून मग आम्ही 7 दिवसाची नोटीस देऊन आज आमरण उपोषणाला बसलोय। जो ठाणे काँग्रेसतर्फे आमरण उपोषण आहे। जोपर्यंत संपूर्ण बिल्डिंग नेस्तानाबूत करत नाहीत, जमीनदोस्त करत नाही, तोपर्यंत आमचं आमरण उपोषण चालू राहणार। कोविड काळामध्ये जी अनधिकृत बांधकामं झाली आणि त्याआधी त्याच्यावर महासभेमध्ये विस्तारित चर्चा होऊन महासभेने ठराव केला होता। अनधिकृत बांधकामासाठी कारणीभूत असणाऱ्या सर्वच अधिकारी कर्मचारी आणि बांधकामधारक यांची चौकशी लावली होती। चौकशी सुरू आहे, अंतिम टप्प्यात आहे, निष्कर्ष निघालेले आहेत। ती चौकशी सुरू असताना किंवा त्याच्या संदर्भात निर्णय घेत असताना ही अनधिकृत बांधकामं काही थांबलेली नाही आहेत। ही अनधिकृत बांधकामं थांबावी यासाठी शासनाने कठोर पावलं उचलणं फार गरजेचं आहे। एकीकडे नागरी सुविधांचा बोजा शासनावर पडतोय, महानगरपालिकांवर पडतोय, आर्थिक बोजा पडतोय आणि अशातही जर अनधिकृत बांधकामं उभी राहिली तर कुठेतरी आपल्या शहराचं भवितव्य धोक्यात येतंय। त्यामुळे मोक्कासारखी एखादी कारवाई अभिप्रेत आहे आम्हाला की मोक्का लावावा। संघटित गुन्हेगारी आहे एक प्रकारची आणि त्याच्यासाठी वारंवार आम्ही मागणी करतोय। विधानसभेत सुद्धा आम्ही आमच्या नेत्यांना सांगितलेलं आहे की या संदर्भात आवाज उठवा। महापालिका अधिकारी सामील असल्याशिवाय होऊ शकतं का हे? त्या सगळ्यांवरती MRTP दाखल केली पाहिजे। त्या सगळ्यांची PC ॲक्ट खाली चौकशी झाली पाहिजे। अनधिकृत बांधकामात किती पैसा गोळा केला, किती प्रॉपर्ट्या झाल्या, ते सगळं बाहेर आलं। 2-4 अधिकारी 4-5 वर्षासाठी जेलमध्ये गेले की सगळे सुधारतील। आमरण उपोषण सोडणार नाही आणि आम्ही कोर्टात ऑलरेडी त्याच्या संदर्भात PIL केलेले आहेत आणि येऊरचं पण PIL करतोय आम्ही।